हा छान वाटतोय की हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही निघालोय थोडेसे शॉपिंग करण्यासाठी. तर दिवाळी आली आहे आणि दिवाळीची खरेदी ही चालू असते सगळ्यांचीच, तर आमची सुद्धा आज थोडीशी खरेदी होणार आहे. आणि बघूयात एखादी साडी किंवा ड्रेस काय घेतोय ते, आहे की नाही, है ना. कोणता साईज आहे? स्मॉल. सगळे छोटे साईज आहेत. गाईज, इथून मला जास्त काही खरेदी करायचं नव्हतं. मला लक्ष्मी रोडला जायचं होतं. गाईज, व्लॉगिंगमध्ये सगळी शॉपिंग दाखवणं पॉसिबल नव्हतं, कारण की आमची खरेदीची सुद्धा गडबड चालू होती. त्याच्यामुळे जसं जमेल तसा व्लॉग केला आहे. छान आहे ना, ट्राय करून. गाईज, एका साईडला मिस्टरांची खरेदी चालू होती आणि एका साईडला रुद्राची खरेदी चालू होती. आणि जशा पिशव्या येतील तशा आम्ही त्यांच्याकडे ते पोहोचवत होतो. आता 5-5:30 झाले. तर मला असं वाटतं की संध्याकाळचे कलर कळतील की नाही कळणार तेच कळत नाही. काय होणार, मला वाटतं माझी शॉपिंग नाही. पण आता 6:30 वाजलेत आणि त्याच्या पुढं काय होतं काय माहिती. तर इथं बघतो आम्ही टी शर्ट वगैरे. हा छान वाटतोय की हा पीच कलर आहे आणि हा ग्रे कलर आहे. कोणतं छान वाटतं सांग? तो पीच. नाही, कोणताच ना. हा वाला बेटर दिसला. हा वाला रेड मी घेणार आहे. आपण तुझा आहे ना. हा एक छान दिसतोय. थोडासा टाईट आहे हा घेऊ की नको. हा अम्ब्रेला टाईप. हा थोडासा पिंक कलर मध्ये. हो, हा लास्ट ग्रे कलर. ह्याच्यावरती अशी डिझाईन आहे गोल्डन मध्ये. मला असं वाटतं मरून घ्यावा. जो मरून कलर आहे तो का हा चांगला वाटतं. बिबा कलेक्शनचा ब्रँड होता आणि त्याचे 2 कुर्ते घेतले मी दोघींनी. सो गाईज, आता झालं असं की 7 वाजलेत आणि ट्रॅफिक जास्त असल्यामुळं आम्ही पुढे नाही जाणार, कारण लक्ष्मी रोडला जायला ट्रॅफिक खूप झालं आहे आणि संध्याकाळचे 7 वाजलेत. जाईपर्यंत वेळ लागेल आणि जरी आम्ही पोहोचलो तरी 9-9:30 वाजता त्यांचा रूलप्रमाणे दुकानं बंद होती. गाईज, आम्ही परत मॉलमध्ये आलो, कारण की माझी जी पर्स होती ना ती चेंजिंग रूममध्येच विसरली आणि त्याच्यामध्ये पैसे वगैरे नव्हते, पण त्याच्यामध्ये माझे ब्लूटूथ्स होते जे की 25,000चे होते. आणि त्याच्यामुळे आम्ही 10 किलोमीटरवरून रिटर्न आलो आणि माझ्या साड्या ड्रेस सगळंच राहिलं. बघू आता उद्या काय होतं ते.
अशा पद्धतीने इथंच आम्हाला 9 वाजले आणि आता आम्ही निघालोय घरी. आता इथून पुढे जेवण. गाईज पर्स सापडलीये आणि मला हे लोक पार्टी मागतात आहे ना. पार्टी पाहिजे ना. मोज काढा द्यायला पाहिजे. पार्टी नाही, गाडीतून बाहेर पाठवण्यात येईल तुम्हाला. गाल लाल केले पाहिजे, बाकी काही नाही. 10-20 किलोमीटर फिरवायला होती मोकार गाड्या. देवा, बरं ना गाडीत बसल्यावर तरी लक्षात आलं माझ्या की माझी पर्स. आणि ब्लॉगिंग चालू असल्यामुळे ना लक्षात आलं माझ्या पटकन की ह्याच्यात आहे ना. नाही, मी फोन पाहिल्यावरती मला लक्षात आलं की माझ्या गळ्यात आहे ना. लक्षात आलं की गेली पर्स. काय मथुरा पाण्यात जायची लक्षणं. मलाच मुस काढत माझ्या मारून घ्यावं वाटतं. पण काय दुसरं काय होणार नाही. एवढं प्रेम आहे तेव्हा. आता का गु खा माझा जेवायला काय खात. सो गाईज अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस संपला. डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल.